तुम्ही फ्लॅट घेतलाय आणि तो प्रकल्प जर म्हारेरामध्ये नोंदणी असेल आणि तुम्हाला संस्था नोंदणी असेल किंवा कन्व्हेन्स असेल किंवा सेवा सुविधा असतील त्या मिळाल्या नसतील, तर या संदर्भामध्ये तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तक्रार दाखल करायला पाहिजे, नाहीतर महारेरा तुमची तक्रार फेटाळून लावू शकतं. महारेरामध्ये दोन प्रकारे तक्रार दाखल केली जाऊ शकते, ती म्हणजे एक वैयक्तिक स्वरूपाची आणि एक सामायिक स्वरूपाची. वैयक्तिक स्वरूपाची तक्रार ही तुम्ही दाखल करू शकता, स्वतः दाखल करू शकता. आणि वैयक्तिक मागण्या असलेली तक्रार हे अनेक सदनिकाधारक एकत्र येऊन करू शकत नाही, त्यांनी वेगवेगळीच तक्रार दाखल केली पाहिजे. आणि एकाच प्रकल्पातील सामायिक सेवा सुविधा दिल्या नसतील किंवा महारेराचा जो कायदा आहे त्या कायद्यामधल्या ज्या ज्या तरतुदीचं उल्लंघन झालंय असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या उल्लंघनाच्या संदर्भामध्ये आणि त्या सामायिक स्वरूपाच्या असतील तर तुम्ही असोसिएशन बनवलं पाहिजे. असोसिएशनच्या माध्यमातून रेरामध्ये तुम्हाला तक्रार दाखल करता येऊ शकते किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून तुम्ही तक्रार दाखल केली पाहिजे. कारण जर तुम्ही वैयक्तिक मागणीमध्ये सामायिक मागण्याची जर अपेक्षा केली तर ती तुमची मान्य होत नाही, मात्र वैयक्तिक मागण्यांच्या मध्ये तुम्हाला अनुदोष मिळत असतो. त्यामुळं तक्रार दाखल करताना ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं असतं.